नमस्कार. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि प्राचीन अशा ग्रंथाच्या पानांमधून एक अद्भुत प्रवास करणार आहोत. अधिक मास महात्म्य या ग्रंथातील 33 कोटी देव आणि गोमाता यांच्यात नक्की काय संबंध आहे याचं एक मोठं गूढ रहस्य आज आपण उलगडणार आहोत. हे रहस्य समजून घेणं ना केवळ रंजक नाहीये, तर आपल्या संस्कृतीचा अगदी गाभा समजून घेण्यासारखं आहे. तर एक अतिशय गंभीर आणि तितकीच विलोभनीय कथा आज आपल्यासमोर उलगडणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता या रहस्याच्या मुळाशी जाण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेऊया. एका बाजूला बघा, सोने, हिरे, जमिनीसारखी भौतिक संपत्ती आहे. आजच्या काळात आपण यालाच यश मानतो, बरोबर? पण प्राचीन काळी दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता बरं का. तेव्हा खरी आध्यात्मिक संपत्ती म्हणजे गोधन मानलं जायचं. प्राचीन भारतातील राजे महाराजे आपली प्रतिष्ठा तिजोरीत किती सोनं आहे यावर नाही, तर त्यांच्या गोशाळेत किती गायी आहेत यावरून ठरवत असत. ज्याच्याकडे जेवढं जास्त गोधन तो तेवढा मोठा आणि प्रतिष्ठित. आणि यातली सर्वात मनोरंजक गोष्ट माहितीये काय? या ग्रंथांमध्ये गोदानाचे अत्यंत कडक नियम दिले आहेत. म्हणजे असं नाही की कोणतीही गाय दान केली आणि झालं. नाही. दान केली जाणारी गाय ही दुबती, निरोगी आणि अगदी धष्टपुष्ट असली पाहिजे. तिचा स्वभाव शांत असावा, तिला सुंदर शृंगारलेला असावा आणि गळ्यात घंटा असावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दान एका सत्पात्री आणि दानाचा आदर करणाऱ्या व्यक्तीलाच दिलं पाहिजे. आजारी किंवा दूध न देणारी गाय दान केल्याने कोणतेही पुण्य मिळत नाही असं ग्रंथ सांगतात. म्हणजे पहा, शुद्ध मनाने आणि योग्य पद्धतीने केलेलं दानच खऱ्या अर्थानं फळ देतं. आता हे सर्व कडक नियम पाहिल्यानंतर साहजिकच आपल्या मनात एक अत्यंत मोठा आणि भव्य प्रश्न उभा राहतो. आणि विशेष म्हणजे हाच प्रश्न प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना विचारला होता. गोमातेची एवढी पूजा नक्की का केली जाते आणि तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असं का म्हटलं जातं? हा फक्त एक श्रद्धेचा भाग आहे की यामागे काही प्रचंड मोठं ऐतिहासिक किंवा पौराणिक कारण दडलंय? भगवान विष्णूंनी ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ना, तेच आपलं आजचं मुख्य कथानक आहे. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात प्रवेश करूया. पौलव्य ऋषींचं तप आणि इंद्राचा कपट. तर होतं असं की प्राचीन काळी पौलव्य नावाच्या एका महान ऋषींनी घोर तपश्चर्या सुरू केली. आणि हे तप काही साधं सुद्धा नव्हतं. ते इतकं खडतर आणि प्रचंड ऊर्जेने भरलेलं होतं की त्याच्या प्रभावाने थेट स्वर्गातील इंद्राचं आसन डळमळू लागलं. आता आपल्याला माहितीच आहे, जेव्हा कोणाचंही पद किंवा सत्ता धोक्यात येते तेव्हा ते कुणालाही सहन होत नाही. पौलव्य ऋषींच्या या वाढत्या तपोबलामुळे देवेंद्राच्या म्हणजे इंद्राच्या मनात असुरक्षितेची एक मोठी लाटच निर्माण झाली. त्याला वाटलं, बापरे, हे ऋषी आता आपलं इंद्रपदच हिरावून घेतील की काय? आणि यावरून एक गोष्ट अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होते. भीती माणसाला किंवा देवाला कोणत्या थराला नेऊ शकते. आपलं पद धोक्यात येतंय हे पाहताच इंद्राने एक अत्यंत कपटी कट रचला. त्याने स्वर्गातील अप्सरांना थेट पौलव्य ऋषींच्या आश्रमात पाठवलं. आणि मग त्यांच्या मोहक नृत्य आणि गायनामुळे अखेर पौलव्य ऋषींचं ध्यान विचलित झालं आणि एका महान तपाचा तिथेच भंग झाला. आता विचार करा, एवढं मोठं तप मोडल्यामुळे पौलव्य ऋषींचा राग किती अनावर झाला असेल. त्यांनी समोर उभ्या असलेल्या अप्सरांना त्यांच्या या कृत्याचं कारण विचारलं. सुरुवातीला तर त्या बिचाऱ्या अप्सरा भीतीने थरथर कापत होत्या. अपमानित होऊन त्यांनी मान खाली घातली होती. पण जेव्हा ऋषींचा क्रोध वाढू लागला ना, तेव्हा त्या घाबरलेल्या अप्सरांनी थेट ऋषींचे पाय धरले आणि प्रामाणिक कबुली दिली. त्यांनी सांगितलं की हे सर्व त्यांनी स्वतःहून नाही, तर केवळ आणि केवळ देवेंद्राच्या म्हणजे इंद्राच्या आज्ञेवरून केलंय. हे सांगून क्षमा मागून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. बापरे, आश्रमातील वातावरण आता प्रचंड तणावपूर्ण झालं होतं. संतप्त झालेल्या पौलव्य ऋषींनी आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेतलं. त्यांची दृष्टी थेट स्वर्गाकडे लागली होती. त्यांनी आकाशाकडे पाहत एक भीषण गर्जना केली. देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. या कृत्याची शिक्षा म्हणून मी आत्ताच्या आत्ता तुला भस्मसात करतो. या शब्दांमधली भयंकर ऊर्जा आणि क्रोधामुळे ना संपूर्ण ब्रह्मांडात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ऋषींची ती भयंकर क्रोधवाणी ऐकताच इकडे देवेंद्राची अक्षरशः पाचावर धारण बसले. आता जीव वाचवण्यासाठी करायचं काय? तो सर्वात आधी ब्रह्मदेवांकडे धावला. पण त्यांनी हात वर केले, संरक्षण नाकारलं. मग तो भगवान विष्णूंकडे गेला. पण अभय देण्याऐवजी तिथेही त्याला कठोर शब्दात कानउघडणी ऐकावी लागली. शेवटी पूर्णपणे हताश झालेला इंद्र महादेवाला शरण गेला, अगदी त्यांच्या गहन ध्यानात व्यत्यय आणून.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. चुकीचं कर्म साक्षात देवांनाही सोडत नाही. भगवान विष्णूंनी इंद्राला अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं होतं. ते म्हणाले, देवेंद्रा, अरे आपलं इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपोभंग करणार आहेस? यामुळे तू स्वतः तर अडचणीत येतोच, पण आम्हा सर्व देवांनाही संकटात टाकतोस. विष्णूंचे हे शब्द सिद्ध करतात की ईश्वरी दरबारातही कर्माचं फळ आणि न्याय हा सर्वांसाठी समानच असतो. आणि इकडे भगवान विष्णू आणि इंद्र यांच्यात हे बोलणं सुरू असतानाच पृथ्वीवरून पौलव्य ऋषींची भयंकर गर्जना पुन्हा ऐकू आली. देवेंद्रा, ये, खाली ये, असं ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासोबत त्यांनाही शाप देईन. बघा, ही गर्जना इतकी प्रचंड होती की खुद्द भगवान विष्णू एक क्षणभर स्तब्ध झाले. ऋषींचा क्रोध आता केवळ इंद्रापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो संपूर्ण सृष्टीचं संतुलन बिघडवण्याच्या पातळीवर पोचला होता. आता दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. सर्व देव भगवान शिवांकडे पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना दिसलं की भोलेनाथ तर राम नामाच्या गहन भाव समाधीत मग्न आहेत. आता त्यांची समाधी मोडणं म्हणजे आणखी मोठं धाडसाचं काम होतं. पण परिस्थिती अत्यंत आणीबाणीची होती ना. शेवटी सर्व देवांनी मिळून मोठ्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू केला आणि सुदैवाने या अखंड घोषामुळे थोड्याच वेळात भगवान शिव आपल्या समाधीतून जागे झाले. जेव्हा देवांनी महादेवाला सगळी परिस्थिती सांगितली तेव्हा मात्र एक अत्यंत गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली. आणि इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे एक मोठं धर्मसंकट होतं. आता धर्मसंकट म्हणजे काय? तर एका बाजूला शरणागताला अभय देणं हा देवांचा धर्म होता, तर दुसऱ्या बाजूला पौलव्य ऋषींसारख्या महान तपस्व्याचा अनादरही करता येत नव्हता. दोन्ही मार्ग अत्यंत कठीण होते. आता हे संकट केवळ इंद्राचं राहिलं नव्हतं, तर ते सर्व देवांचं झालं होतं. या महाभयंकर संकटातून मार्ग कसा काढायचा यावर भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी मिळून सखोल विचार केला. आणि त्यातून एक अत्यंत अद्भुत असा उपाय पुढे आला. साक्षात गोमातेच्या उदरात आश्रय घेणे. होय, ही योजना केवळ कुठेतरी लपण्यासाठी नव्हती, तर ती गोमातेच्या पावित्र्यावरील सर्वोच्च विश्वासाचं प्रतीक होती. मग सर्व देवांनी मिळून गोमातेला आवाहन केलं. त्यांनी तिची अत्यंत भावपूर्ण प्रार्थना केली की ऋषींच्या शापापासून वाचवण्यासाठी तिने आपल्या उदरात देवांना जागा द्यावी. आणि क्षमाशील, दयाळू गोमाता याला लगेच तयार झाली. सर्व 33 कोटी देव तिच्या उदरात शिरले आणि पूर्णपणे निर्भय झाले. कारण त्यांना खात्री होती की पौलव्य ऋषींसारखा महान तपस्वी आणि ब्राह्मण कितीही रागावला असला तरी तो साक्षात गोमातेला कधीही शाप देणार नाही. इकडे पृथ्वीवर पौलव्य ऋषी वाटच पाहत होते. अनेक वेळा आवाहन करूनही कोणीच खाली येत नाही हे पाहून ऋषींनी आपले डोळे मिटले. त्यांनी आपल्या दिव्य त्रिकाल ज्ञानाचा वापर केला आणि आपल्याला माहितीये त्यांच्या अंतर्दृष्टीपासून काहीही लपून राहणं शक्यच नव्हतं. त्यांना तत्काळ समजलं की शापाच्या भीतीने सर्व देव थेट गोमातेच्या पोटात जाऊन लपून बसले आहेत. आता मात्र ऋषींसमोर एक मोठा पेच उभा राहिला. आता ऋषींच्या मनात एक मोठं अंतर्गत द्वंद्व सुरू झालं. एका बाजूला त्यांचा प्रचंड क्रोध होता, इंद्राला भस्मसात करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. पण दुसऱ्या बाजूला त्यांचं स्वतःचं कठोर तत्व होतं, गोमातेला कधीही इजा न करण्याचं तत्व. कितीही क्रोध आला तरी गोमातेला शाप देणं हे त्यांच्या विवेकी आणि विचारी मनाला अजिबात पटलं नाही. इथे त्यांच्या क्रोधावर त्यांच्या विवेकाने विजय मिळवला. अखेर ऋषींनी आपल्या क्रोधाला आवर घातला. त्यांनी दिलेली शापवाणी मागे घेतली. हातात घेतलेलं ते शापाचं पाणी त्यांनी खाली जमिनीवर सोडून दिलं. हात जोडून अत्यंत नम्रपणे ते म्हणाले, हे गोमाते, माझं मन शांत कर. त्यांनी त्या परमपवित्र गोमातेला 3 वेळा नतमस्तक होऊन वंदन केलं आणि सगळा राग विसरून ते अत्यंत शांत मनाने आपल्या आश्रमात परतले. हा प्रसंग म्हणजे भक्ती, संयम आणि गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा एक सर्वोच्च पुरावाच आहे. चला, आता आपण या सादरीकरणाच्या दुसऱ्या आणि अंतिम भागाकडे वळूया. गोमातेचं शाश्वत पावित्र्य आणि अधिक मासाचं फळ. या संपूर्ण कथेवरून एक अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक फलश्रुती आपल्यासमोर स्पष्ट होते. ती म्हणजे गोमाता ही केवळ एक प्राणी नसून ती 33 कोटी देवांचं एक जिवंत मंदिर आहे. म्हणूनच तिची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा केल्याचं प्रचंड मोठं पुण्य मिळतं.
आणि विशेषतः या अधिक मासात जेव्हा आपल्या प्रत्येक कर्माचं फळ अनेक पटीने वाढतं, तेव्हा गोमातेचं दर्शन घेणं, तिची पूजा करणं किंवा सत्पात्री व्यक्तीला गोदान करणं हे सर्वोच्च धार्मिक कार्य मानलं जातं. आजची ही माहिती आपण संपवण्यापूर्वी हा एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात कोरून ठेवा. विचार करा, जर स्वर्गातील सर्व शक्तिशाली देवांना ऋषींच्या क्रोधापासून वाचण्यासाठी गोमातेच्या पवित्र स्वधावात आपलं अंतिम आश्रयस्थान शोधावं लागलं, तर आपण सामान्य माणसांनी आपल्या आयुष्यातील नैतिक संकटांच्या वेळी कुठे आश्रय घ्यावा? हा प्रश्न केवळ एका उत्तरासाठी नाहीये, तर तो आपल्या श्रद्धेचा वेध घेण्यासाठी आहे. आपण सर्वजण यावर नक्की विचार करूया. आजच्या या सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.